पूर्वीच्या काळची ही गोष्ट आहे. एका खूप मोठ्या जंगलामध्ये एक आश्रम होता. जंगल केवढं मोठं होतं माहिती आहे? खूप मोठं. मोठी मोठी झाडं होती. अनेक प्रकारचे पक्षी होते, प्राणी होते आणि त्या जंगलामध्ये एका ठिकाणी तो आश्रम होता. आश्रम म्हणजे काय बरं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही आता आश्रमशाळा हा शब्द ऐकला असेल, हो की नाही? तुमच्यापैकी काही जण आश्रमशाळेत शिकतही असतील. तर पूर्वीच्या काळी म्हणजे ज्या काळातली मी गोष्ट सांगते त्या काळामध्ये आत्ताच्यासारख्या शाळा नव्हत्या. मग मुलं शिकायची कुठे बरं? तर ती या आश्रमामध्ये जाऊन शिकायची. म्हणजे पूर्वीच्या शाळांचं नाव आश्रम होतं. तिथे खूप विद्वान गुरुजी असायचे. त्या गुरुजींच्या जवळ राहून ही मुलं शिकायची. त्या जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमधनं सगळी मुलं या आश्रमामध्ये यायची. आश्रमामध्ये ती काय काय करायची बरं? आश्रमामध्ये ती मुलं गुरुजींबरोबरच राहायची. तिथेच सगळी कामं करायची आणि शिकायची. स्वावलंबन हा त्या आश्रमाचा महत्त्वाचा भाग होता. स्वावलंबन म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे आपापली कामं आपण स्वतःनी करायची. अगदी स्वतःचे कपडे धुण्यापासून सगळं. त्याचबरोबरीनं आश्रमाची म्हणून अशी जी काही कामं असायची ती सुद्धा सगळ्यांना वाटून दिलेली असायची. कारण आश्रमामध्ये ते गुरुजी, त्यांच्या पत्नी आणि असेच आणखीन बाकीचे पण काही गुरुजी वगैरे राहायचे ना, त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना गुरुमाता असं म्हणायचे. मग ह्या गुरुमाता या सगळ्या मुलांची काळजी पण घ्यायच्या. पण आश्रमाचा नियम काय होता? प्रत्येकानं आपापलं काम करायचं आणि सगळ्यांनी मिळून आश्रमाचं काम करायचं. आश्रमाच्या कामामध्ये काय काय गोष्टी होत्या बरं? आश्रमाची झाडलोट करायची, झाडांना पाणी घालायचं, केर कचरा जो असेल तो एका ठिकाणी नेऊन ठेवायचा, स्वयंपाकात मदत करायची, नंतर स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर बाकीचं आवरून ठेवायचं, काही जणांना वाढण्याचं काम असायचं. अशी सगळी कामं ठरलेली असायची. त्याचबरोबरीनं गोठ्यात जाऊन गाई गुरांची देखभाल करणे हे सुद्धा काम असायचं. पण आश्रमातली सगळी मुलं खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि दुपारच्या वेळामध्ये गुरुजींच्या समोर बसून शिकायची सुद्धा. असाच एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये खूप मुलं राहत होती. ते जे गुरुजी होते ते खूप प्रेमळ होते आणि अतिशय हुशार, विद्वान होते. खूप आवडीनं, तळमळीनं ते मुलांना शिकवायचे. त्याचबरोबर आश्रमाच्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं लक्षही असायचं. अशा त्या आश्रमामध्ये एक वेगळ्या ठिकाणी खोली होती. तिचं नाव होतं सरपणाची खोली. सरपण म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. त्यावेळी आपल्यासारखे गॅस वगैरे असं काही नव्हतं, स्टोव्ह सुद्धा नव्हते. मग स्वयंपाक करणं, पाणी तापवणं, जी जी काही कामं असतील ती सगळी व्हायची चुलीवर. मग चुलीवर जर सगळं करायचं असेल तर त्याला सरपण हे लागतंच. चूल पेटवण्यासाठी लाकडंही लागतातच. तर ती जिथं साठवून ठेवलेली असायची त्या खोलीचं नाव सरपणाची खोली. एकदा गुरुजी असं सगळ्या आश्रमाची पाहणी करत होते. असं करत करत ते त्या सरपणाच्या खोलीपाशी आले. त्यांनी सरपणाची खोली बघितली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, आता सरपण संपत आलेलं आहे, आणायला हवं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आता पावसाळा जवळ आलेला होता. पावसाळ्यासाठी बेगमी करायला हवी. बेगमी म्हणजे काय माहिती आहे? बेगमी म्हणजे साठवणूक. पावसाळ्यात जंगलामध्ये लाकडं आणायला कसं जाता येणार? नाहीच जाता येणार. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून सरपण साठवून ठेवायचं, अन्नधान्य आणून ठेवायचं, अशी सगळी कामं पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यामध्येच करायला लागायची. मग गुरुजींनी संध्याकाळच्या वेळेला सगळी मुलं जेव्हा सायं प्रार्थनेसाठी जमली होती तेव्हा त्या सगळ्या मुलांना सांगितलं की मुलांनो, उद्याला आपल्याला आता सरपण आणायला जावं लागणार आहे. उद्याचा एकच दिवस नाही बरं का. उद्यापासून एक 8 ते 15 दिवस आपल्याला तसं सरपण आणायला लागतील.
सगळी मुलं मनातल्या मनात खूप दुःखी झाली. कारण काय माहिती अहो सरपण आणायला जायचं म्हणजे लांब डोंगरावर जायला लागायचं. तिथं दिवसभर लाकडं तोडायला लागायची. त्यांची मोळी बांधायची, मग ती डोक्यावर घ्यायची आणि मग यायचं. खूप त्रास व्हायचा. अंग इतकं दुखायचं, पण करता काय? मग मुलं म्हणाली, "बरं." मग गुरुजी म्हणाले, "मग उद्याला आपण असं करूया, सगळेजण उद्याला तुम्ही लवकर उठून तयार व्हा. आपल्याला गुरुमाता बरोबर शिदोरी देईल, ती घेऊन आपण जंगलात जाऊया." मुलांनी बिचाऱ्यांनी मान हलवली. त्यातली जी मोठी मुलं होती ना, ती म्हणाली, "काय हे? आपल्याला का जायला लागते? असं काहीतरी पाहिजे ना, की कोणीतरी आपल्याला सरपणच आणून देईल." "मी नाही बाबा जाणार." असं त्यातला एक जण म्हणाला. दुसरा पण म्हणाला, "ए हो रे, मला पण नाही जायचं. आपण जायलाच नको, बाकीचे जातील." होता होता ही गोष्ट सगळ्यांना कळली. सगळे म्हणाले, "अरे च्या, ही कल्पना चांगलीच आहे. आपण गेलो नाही तर बाकीचे जातील. नकोच जायला." दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी उठले. त्यांनी भराभरा सगळं स्वतःचं आवरलं. गुरुमातेला सांगायला म्हणून ते स्वयंपाकघरापाशी गेले आणि इकडे तिकडे बघतात तर काय, एकही मुलगा त्यांना दिसेना. हे कसं काय झालं? मग त्यांच्या लक्षात आलं मुलांनी काय केलेलं आहे. ते म्हणाले, "ठीक आहे, हरकत नाही." मग त्यांनी काय केलं? त्यांनी एकट्यानेच आपली कुऱ्हाड उचलली. ते सरळ त्या डोंगरापाशी गेले. तिथं त्यांनी सरपणासाठी लाकडं तोडली आणि ती लाकडं घेऊन, ती मोळी बांधून घेऊन ते आश्रमामध्ये परत आले. सगळी मुलं बघत होती बरं का. आणि त्या मुलांना लाज वाटायला लागली. ती मुलं एकमेकांना म्हणाली, "आपलं चुकलं नाही का रे? हो ना, आपले गुरुजी असं काही करतील असं आपल्याला वाटलंच नव्हतं. आता गुरुजी आपल्याला रागवणार. आपण काय करूया रे?" सगळे एकमेकांना विचारत राहिले. मग शेवटी त्यांनी ठरवलं, की आपण सगळ्यांनी जाऊन गुरुजींची माफी मागायची आणि त्यांना सांगायचं, "आम्ही असं पुन्हा कधी करणार नाही. उद्यापासून आम्ही तुमच्याबरोबर येतो." गुरुजी जसे आश्रमात आले, तशी सगळी मुलं धावत धावत त्यांच्याजवळ गेली. त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, "गुरुजी, आमचं चुकलं. आम्हाला क्षमा करा. आम्ही पुन्हा असं नाही करणार." गुरुजी म्हणाले, "ठीक आहे. उद्याला जायचं ना मग आपण सगळ्यांनी?" मुलं म्हणाली, "हो." मग दुसऱ्या दिवशी गुरुजींच्याही अगोदर सगळी मुलं आवरून तयार होती. गुरुमातेने सगळ्यांना दूध प्यायला दिलं आणि बरोबर प्रत्येकाला शिदोरी पण दिली. आता ते सगळेजण कुऱ्हाडी, दोऱ्या, आणखीन काही काही गोष्टी असं सगळं घेऊन आश्रमातून निघाले. आश्रमामधून डोंगरापर्यंत जायची वाटही अशीच जंगलातून थोडीशी बाजूनी अशी होती. सगळेजण चालत चालत त्या डोंगरावर गेले. तिथे खूप मोठी मोठी झाडं होती, वाळलेली लाकडं होती, काही लाकडं खाली पडलेली पण होती. पण बरीचशी लाकडं अजून झाडावर होती, ती झाडावर चढून तोडायला हवी होती. म्हणून तर कुऱ्हाडी नेल्या होत्या ना त्यांनी. एका मुलांनी असं विचारलं, "गुरुजी, ही आपण झाडावरची जी लाकडं तोडतो आहोत, ती सगळी वाळलेलीच आहेत. पण ती लाकडं जरा वरती आहेत. इथे ज्या खाली फांद्या दिसतायत, त्या आपण का नाही तोडायच्या?" गुरुजी म्हणाले, की "अरे, आपल्याला सरपणासाठी जे लाकूड लागतं, ते वाळलेलं लागतं. वाळलेलं लाकूड असेल तर ते चुलीमध्ये चांगलं पेटणार ना. तू जी ती फांदी म्हणतोयस ना, ती अजून हिरवी आहे. हिरवी आहे म्हणजे त्याला अजून पानं, फुलं सगळं आहे. त्यामुळे ती आपण तोडली तर त्याचा उपयोग नाही, ती जळणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय माहिती आहे? ती जोपर्यंत हिरवी फांदी दिसते ना, तोपर्यंत त्याच्यावर पक्षी येणार, ते तिथं घरटी करणार, त्या फांदीला फुलं लागणार, फळं लागणार. ती फुलं, फळं वेगवेगळे प्राणी, पक्षी येऊन खाणार. हे जे वाळलेलं लाकूड दिसतंय किंवा वाळलेल्या फांद्या दिसतायत, त्यातला आता पानं फुटणार नाहीत, त्याच्यावर पक्षी घरटी करणार नाहीत. ते लाकूड आपल्याला सरपणासाठी उपयोगाचं आहे." सगळ्यांना पटलं आणि मग सगळ्यांनी दिवसभर खूप काम केलं. लाकडाच्या मोळ्या गोळा केल्या, लाकडाच्या मोळ्या जमा केल्या, एकत्र बांधल्या
आणि मग त्याचे गठ्ठे करून ठेवले. जेवढ्या आज नेता येणार होत्या तेवढ्या प्रत्येकाने आपापल्या डोक्यावर घेतल्या आणि मग थकलेले भागलेले असे ते सगळेजण डोंगरावरून उतरून त्या पायवाटेने आश्रमापर्यंत आले. त्या सगळ्यांना इतका घाम आलेला होता, अक्षरशः त्यांच्या अंगामधून घाम गळत होता. केवढं काम केलं होतं ना त्यांनी. अशा तऱ्हेनं आता रोजच सकाळी उठायचं, लवकर आवरायचं, आपली शिदोरी घ्यायची आणि जंगलातून चालत चालत त्या डोंगरावर जायचं, लाकडं तोडायची, मोळ्या करायच्या आणि परत यायचं. या पद्धतीनं 8-10 दिवस त्या मुलांनी काम केलं आणि सरपणाची खोली गच्च भरून टाकली सरपणाने. मग एक दिवस परत आल्यावर गुरुजी त्यांना म्हणाले, मुलांनो, आता उद्यापासून आपल्याला जंगलात जायची गरज नाहीये आणि आता उद्या परवापासून साधारणपणे पाऊस सुरू होईलच. त्यामुळे आता आपली संपूर्ण पावसाची बेगमी झालेली आहे. पूर्ण पावसाळा होईपर्यंत आता सरपणाची काळजी नाही. मुलांना खूप बरं वाटलं. गुरुजी म्हणाले, उद्याला की नाही तुम्ही थोडंसं उशिरा उठलात तरी चालेल बरं का. काय खुश झाले सगळेजण. तसंही रोज रात्री त्यांना खूप गाढ झोप लागत होती. दिवसभराचे केवढे तरी श्रम होते ना. त्या दिवशी सगळेजण खूप आनंदाने झोपले. मग दुसऱ्या दिवसापासून त्यांचा नेहमीचा दिनक्रम सुरू झाला आणि खरोखरच गुरुजी म्हटल्याप्रमाणे 2-3 दिवसात पाऊस सुरू पण झाला. आता जिकडे तिकडे सगळीकडे हिरवंगार झालेलं होतं. आश्रमामध्ये देवांची पूजा पण होत असे ना, त्याच्यासाठी फुलं गोळा करायला लागायची. आश्रमामध्ये तर खूप फुलझाडं होतीच, पण बरेचदा काही जण आश्रमाच्या बाहेर जाऊन जंगलामध्ये कुठलं एखादं जर झाड दिसलं तर त्या झाडाची फुलं सुद्धा आणायचे. असंच एक दिवस पाऊस नव्हता म्हणून 2 मुलं आश्रमातली फुलं आणायला म्हणून आश्रमाच्या बाहेर पडली आणि बघतात तर काय, ज्या वाटेने ते जंगलामधून डोंगरापर्यंत गेले होते त्या वाटेवर दोन्ही बाजूला एकदम वेगळ्याच रंगाची झाडं होती. त्यातल्या काही झाडांवर फुलं सुद्धा होती आणि ती फुलं इतक्या वेगवेगळ्या रंगाची होती, इतक्या वेगवेगळ्या आकाराची होती, तशी फुलं आत्तापर्यंत त्यांनी बघितलीच नव्हती. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते धावत धावत त्या झाडांजवळ गेले आणि बघायला लागले. आहाहा, काय सुंदर वास होता त्या फुलांना आणि त्या फुलांमधला मध खाण्यासाठी भुंगे, फुलपाखरं, मधमाशा त्या फुलांभोवती होते. मुलांना खूपच आश्चर्य वाटलं. मुलांनी ती फुलं तोडली आणि ते धावत धावत आश्रमात परत आले आणि ते गुरुजींना म्हणाली, गुरुजी गुरुजी, आम्ही आज एक गंमत पाहिली. गुरुजी म्हणाले, हो, काय झालं बरं? तुम्हाला माहितीये, आज आम्ही फुलं आणायला आश्रमाच्या बाहेर गेलो होतो आणि बघतो तर काय, तिथे दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंनी वेगळ्याच प्रकारची झाडं होती. काही झाडं छोटी, काही झाडं मोठी आणि त्यांना वेगळ्या प्रकारची फुलं लागली होती जी आपल्या आश्रमात नाहीच आहेत. एवढेच नव्हे गुरुजी, दुसरा मुलगा म्हणाला, अहो तिथं एका झाडाला ना छोटी छोटी फळं पण लागलेत. इतकी सुंदर चवीची ती फळं आहेत ना, तशी फळं पण आपल्या आश्रमात नाही आहेत. आणि गुरुजी एवढंच नव्हे, अजून एक मुलगा म्हणाला, एवढंच नव्हे तर तिथे ना भुंगे होते, मधमाशा होत्या, फुलपाखरं होती, काही छोटे छोटे पक्षी पण होते फुलातला मध खायला. गुरुजी म्हणाले, हो का? सगळ्या मुलांना बाकीच्या उत्सुकता लागून राहिली. कशी असतील बरं ही फुलं, कुठली झाडं असतील, बघायला जाऊया का? आणि मग सगळेजण गुरुजींना म्हणाले, गुरुजी आम्ही जाऊ का बघायला? गुरुजी म्हणाले, चला, मीच येतो, आपण सगळेजण जाऊया. मग गुरुजी, गुरुमाता आणि सगळी मुलं आश्रमाच्या बाहेर आली आणि बघतात तर काय, खरंच आश्रमाच्या बाहेरून निघणाऱ्या त्या वाटेवर आणि संपूर्ण जंगलामधून बाजूनी जाणाऱ्या त्या वाटेवर आणि हळूहळू ती वाट जी डोंगरापर्यंत गेली होती त्या वाटेवर सुद्धा वेगळ्याच प्रकारची फुलं फुललेली दिसत होती. खूप वेगळी झाडं पण होती. गुरुजींनी ते बघितलं
आणि हसले. गुरुजी म्हणाले, गंमत आहे की नाही, बघा बरं कशी वेगळी फुलं आली आहेत. मग एक मोठा मुलगा होता, तो म्हणाला, गुरुजी पण ही फुलं बघून आणि ह्या प्रकारची झाडं बघून मला असं आठवतंय की आपण ते सरपण आणायला तिकडे गेलो होतो ना डोंगरावर, तिथे अशा प्रकारची फुलं होती आणि अशा प्रकारची झाडं होती, ती इथे कशी आली? गुरुजी म्हणाले, बरोबर सांगितलंस तू. सांगा बरं, ही फुलं तिथे असणारी झाडं तिथे होती, ती इथे कशी काय उगवली? मुलांनी खूप विचार केला. त्यांना कळतच नव्हतं की हे कसं काय घडलं असेल, कशामुळे घडलं असेल. कोणी आणून पेरलेली आहेत की काय ह्या बिया? नाही, आश्रमामधलं तर कोणीच गेलेलं नव्हतं. मग काय झालं असेल? मग गुरुजी म्हणाले, तुम्हाला माहितीये का, आपण जेव्हा रोज तिकडे डोंगरावर सरपण आणण्यासाठी जात होतो, तेव्हा आपण काय काय केलं बरं? आपण झाडावर असलेल्या वाळलेल्या फांद्या तोडल्या. त्यानंतर खाली ज्या पडलेल्या फांद्या होत्या, ज्या वाळलेल्या होत्या, त्याही आपण गोळा केल्या. या फांद्यांवर आजूबाजूला असणाऱ्या या विविध रंगांच्या फुलांच्या बिया या चिकटलेल्या होत्या. वेगवेगळ्या पक्ष्यांनी त्या झाडांची फळं खाल्लेली होती. त्या पक्ष्यांच्या विष्ठेतून त्या फळांच्या बिया या फांद्यांपाशी होत्या. त्या या फांद्यांना चिकटल्या, काही तुमच्या अंगाला चिकटल्या. आणि जेव्हा आपण सरपण घेऊन येत होतो, त्यावेळेला आपल्या अंगावरनं या लाकडाच्या मुळ्यांमधल्या लाकडांमधनं त्या बिया ठिकठिकाणी पडत गेल्या. त्याचबरोबर आपण येत असताना आपल्याला कितीतरी घाम आला होता, तो आपण दरवेळेला असा असा करून घाम काढून टाकत होतो की नाही, तो घामही त्या बियांवर पडला आणि त्यांना त्या उन्हाळ्यामध्ये पाणी थोडंसं मिळालं. आणि त्याच्यानंतर तर आता पाऊसच आला, त्यामुळे काय झालं, त्यांना पाणी पण मिळालं आणि मग त्या ह्या वाटेवर आपल्या उगवून आल्या. बघा, म्हणजे तुम्ही कष्ट केल्यानंतर सरपण जसं आपल्याला मिळालं, त्याचबरोबरीनं हा एक छान मोठा प्रसादच आपल्याला मिळाला की. ही छान फुलं मिळाली, आता त्याला लागणारी फळं खायला आणखीन वेगवेगळे पक्षी येतील. तेव्हा ह्यांना आपण काय म्हणूया बरं? सगळी मुलं ओरडली, घामाची फुलं. बरोबर.